नमस्कार, मी डॉक्टर राजेश राळ पाटील आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पानिपतकार IAS विश्वास पाटील सरांनी लिहिलेलं झाडाझडती हे पुस्तक। आपल्या सर्वांना माहीत आहे स्वतंत्र भारतामध्ये विकास करण्यासाठी किंवा शेती समृद्ध करण्यासाठी उद्योगधंदे वाढवण्यासाठी अनेक धरणांची निर्मिती झाली। हे धरणांची निर्मिती करत असताना अनेक गावे विस्थापित झाली। हे विस्थापित झालेली गावे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसित करण्यात आली आणि समाजापुढे विस्थापित आणि प्रस्थापित असा एक विभाजन करणारा समाज उभा राहिला। या विस्थापित समाजाचं प्रत्यक्ष भेटून कोयना धरण, उजनी धरण ह्या धरणग्रस्ताशी लेखक विश्वास पाटील सरांनी भेटी घेऊन त्यावरती अभ्यास करून सामाजिक विषयाचं भान ठेवून अतिशय संवेदनशील अशी कादंबरी झाडाझडती त्यांनी लिहिली। भारतामध्ये जवळपास 14 भाषांमध्ये या कादंबरीचं भाषांतर झालं। विस्थापित लोकांचे प्रश्न, विस्थापित लोकांचा अनेक ठिकाणी त्यांना आलेले अनुभव, सरकार दरबारी त्यांची होत असलेली विटंबना, सरकारी अधिकारी, राजकारणी यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी नियमांची पायमल्ली करत असलेले काम या कादंबरीमध्ये आपल्याला दिसते। 500 पानाच्या कादंबरीमध्ये लेखकांनी प्रशासनातील त्रुटीवरती प्रत्येक पानावरती बोट ठेवलेलं आहे। असं हे पुस्तक आजही आपल्याला माहीत आहे विकास करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचं जमिनीचं संपादन केलं जातं। शक्तीपीठ महामार्गाला होत असलेला विरोध हे त्यातलं ताजं उदाहरण आहे। असं नर्मदा सरोवरची उंची वाढवताना लोकांनी केलेले आंदोलन असे किंवा शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून होत असलेला विकास, त्याला होत असलेला विरोध, यामागची कारणं काय आहेत? खरं पाहायला गेलं तर शेतकऱ्याची जमीन म्हणजे त्याची माता आणि ही जमीन जर त्याच्याकडून गेली तर त्याच्या हातात काय उरतं, त्याचं दुःख काय असतं हे मांडणारा प्रवास म्हणजे झाडाझडती कादंबरी। या कादंबरीमध्ये आपल्याला विस्थापित आणि प्रस्थापित यामधील असलेला संघर्ष, त्यांची होत असलेली विटंबना किंवा जमीनदारापासून शेतमजुरापर्यंतचा प्रवास आपल्याला दिसतो। अतिशय संवेदनशील आणि सामाजिक विषयावर लिहिलेली कादंबरी प्रत्येक सरकारी अधिकारी, प्रत्येक IAS ऑफिसर, प्रत्येक शासकीय कर्मचारी यानं वाचावी। त्याच्यातील असलेला दूरदृष्टीपणा आपल्या नियमित काम करण्यास नक्की उपयोगी येईल। प्रत्येक शेतकरी, प्रत्येक शेतमजूर, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा वाचावी अशी ही कादंबरी झाडाझडती। लेखक श्री विश्वास पाटील हे स्वतः IAS आहेत। ते स्वतः प्रशासनात काम करत होते आणि प्रशासनात काम करत असताना प्रशासनातील त्रुटीवरती बोट ठेवणं हे खूप कठीण काम आहे आणि हे कठीण काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि त्यामधील सारांश रूपाने आपल्यासमोर त्याची माहिती यामध्ये मांडलेली आहे। जय हिंद, जय भारत।